त्रिशाला 9 वाजता रात्रीच्या खूप ताप आला. एवढा ताप आला की ती अशी पोळत होती अक्षरशः. त्या कपड्यावरून तिचं अंग आम्हाला तिला असं धक्का जरी लागला तरी पण वरती आमच्या हाताला चटके बसत होते. एवढा तिला ताप वाढला. अचानकच आम्ही जेवतोय, ती झोपली तिथं बाजूलाच, आणि मी जेवण करून उठलो आणि तिच्या डोक्याला हात लावून बघितलं तर एकदम बेफाम ताप, तिला एकदम अफाट ताप आलता. मग त्याच टाईमाला म्हणजे 9 वाजता आम्ही दवाखान्यात गेलो. आता आम्हाला 11-12 वाजल्यात परत यायला, आणि मग आलो आहे. तिला औषधं देतो आहे. पोरं एक एक पडल्यात बाबांपाशी. इकडं असं मध्ये आहे, अजून बिछाना पण नाही टाकाय. आम्ही आलो, पूजाला म्हटलं पूजा चल, ती लय घाबरत होती. का असं धडछाती करायची असती. टाईम काय पण कधी पण येत असते, घाबरायचं नसते. किती तर गाड्या चालू होत्या की नाही. तिच्या हातात दे ग, तिच्या हातानं पिती ती. गावात एक लग्न आहे तर उद्या त्यांच्या हळदीचे गाणे लय वाजायलेत, म्हणून मी कधीपासून व्हिडिओ काढला नाही. नाही तर तिला किती औषधं ते. धाराशिवला या टाईमाला गेलो आम्ही, आणि जस्ट आत्ताच मी मोबाईल हातात घेतला आहे आणि एका वर्षा क्षीरसागरताईची कमेंट आली ती धाराशिवच्या साधक दवाखान्यात. ते काहीतरी डॉक्टरांचा धर्मा डॉक्टर का काय बोलल्या, त्यांच्याजवळ पण चांगला फरक येतो, तिकडं घेऊन जावा. ताई आम्ही एके वेळेस काय झालं त्यांचं, हो आम्हाला पण माहिती आहे ते खूप पॉप्युलर आहेत. आणि तिथं गेलतो आम्ही एकदा. कशासाठी नेलतं ग तिला आपण? वजन वाढीसाठी नेलतं ना. त्या डॉक्टरांनी अक्षरशः आम्हाला समोरून, तापच होती काय, ताप पण होती आणि वजन पण वाढीसाठी दाखवायचं होतं, असं काहीतरी होतं. तर त्या डॉक्टरांना एवढा घमंड आहे, त्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही आतमध्ये गेलो केबिनमध्ये, ते केबिनमध्येच होते समोर. म्हणजे कधीपासून तर ते लोक आम्हाला मध्ये नाही सर नाहीच करत होते, पण ते आतमध्ये पेशंट चेक करत होते. आम्ही तर मग घुसलो आतमध्ये, तरी त्यांनी आपल्या त्रिशाला चेक नाही केलं. काय तर बोलले ग ते, काय बोलले ग, साखर आहे त्रिशा त्यात. नाही ग बाई, तिथं औषधं पिऊन ती लय वैतागून गेली. तिच्या तोंडातलं पण आलंय. त्रिशा तोंड दाखव ग आत्याला काकाला, करून दाखव ग त्रिशा, आकर ना. तिच्या केसाची कटिंग करायची, त्या दुकानात पण काय एक मुहूर्त लागत नाही. तिला सारखं मी घेऊन चाललोय. दुकान बंद तर असते, गर्दी तर असते, बंद तर असते, गर्दी तर असते. तिच्या कटिनीला पण मुहूर्त लागना. पोरगी माझी पाक खराब होऊन गेली. तिला दवाखाना दाखवून अक्षरशः खरं मला वैताग आलाय. आता जवळ रुपया पण राहिला नाही, अशी परिस्थिती आली आमच्यावर की काय सांगायचं. एकदम बेकार परिस्थिती निर्माण झाली आहे पैशाच्या बाबतीत पण, आणि सतत दवाखाना. तर आम्ही त्रिशाला धाराशिवमध्येच घेऊन गेलतो ताई. पण त्या डॉक्टरांजवळ आम्हाला त्या डॉक्टरांच्याकडं आधी खूप जायचो आम्ही, पण नंतर ज्यावेळेस त्यांनी समोर असून त्रिशाला नाही बघितलं ना, तेव्हापासून माझं डोकं हलतंय त्यांच्यावर. त्यामुळे मी त्यांच्या दवाखान्यात जात नाही. तिला आता आपण हाय बघा खाली मारवाड गल्लीकडं मारवाड गल्लीतून असं खाली जातो ना आपण, तर त्याच उताराला तिथं नाही का मुंडे डॉक्टरांचा दवाखाना, तिथं घेऊन गेलतो तिला मी. ते पण बालक तज्ज्ञ आहेत ना, म्हणजे खूप लहान लेकरांचे ते स्पेशालिस्टच आहेत, आणि खूप ते पण म्हणजे असे अनुभवी आहेत. त्यांचा पण खूप चांगला असा फरक येत असतो. तिकडं घेऊन गेलतो तिला आम्ही एवढ्या रात्रीचं. आणि तिथं पुन्हा ते म्हणायला लागले आधीचे काय गोळ्या औषध आहेत ते द्या. लय फजिती झाली आमची. साखर कशाला टाकते त्यात, म्हणजे उद्यासाठी अजून लागेल म्हणून. तिला ते मेडिकलमध्ये मी गोळ्या औषध घ्यायला गेलो ना, तिथं ते बिस्किट होतं. बाकी ते पार्ले वगैरे पण तिला काही द्यायचं नाही आहे. म्हणलं तेवढं 2 बिस्किटं तर खातील म्हणून तिला घेतलं होतं. ते खातच नाही आहे. तिच्या तोंडातलं आलंय ना, तिला काहीच खावंसं वाटत नाही. तिला फक्त पूजा गोळ्यानं औषधं, डॉक्टर पण काय बोलले की गोळ्या औषधांचं असं हेच करू नका, कंटाळा. तिला वेळेवर द्या सगळं. तिला 4 दिवसात संपेल म्हटले काय ग हे, आणि 4 दिवसात नाही फरक पडला तर मग तिला ॲडमिट करावं लागेल, आणि तिच्या काय तपासण्या करावं लागेल असं ते बोललेत. असं काय होऊ नये देवा. त्रिशा कवर होऊन जावी.
ती बरोबर तिचं ते ताप ही सगळं पळून जावं आणि माझी चिमणी बरी व्हावी. आत्ता खरंच आमची परिस्थिती राहिली नाही आहे. किती तर दवाखाना दाखवून आणि हे न ते खरंच माझ्याकडं आता पैशाचा असा काय सांगू. आता जाऊ द्या, सांगून उपयोग नाही. कोण काही टाईमावर पडणार. कसं असतंय, जाऊ द्या आता. कसं तर काढायचे दिवस पूजा चटणी भाकर खाऊन. पण लेकराला आता मला तर खरं खरं एवढा कंटाळा आलाय दवाखान्याचा बेफाम. माझ्या लेकराची एवढे हाल व्हायले, ते औषधं पिऊन तिची जीभ पाक खराब होऊन गेली. एवढी लालसर. त्रिशा जीभ दाखव ग, बाहेर काढ बरं बाहेर. बघ कशी झाली आहे तिची जीभ. तिनं आता बिस्किट खाल्ल्यामुळं तर थोडं ते ओठण हेन तेन मस्त तिचं हे तोंड कसं झालंय. बाय बस की ग उठून थोडंफार खेळ थोडंसं. आपण चल भांडी कुंडी खेळू आपण रात्रीच्या 12 वाजता. बाप मम्मी तू उठ की. भैयाला पण उठवू आपण, भाऊला पण उठवू. आपल्या भाऊला उठून खा ना बाया. उठून खा. हे भाऊ लात लागतंय ना. झोपले पोरं. आर्यन गाडी चालू करून आम्ही जातोय दवाखान्याला. त्याला जस्ट झोप लागत होती, असा उठलाय खालून आणि पळायला लागलाय पप्पा पप्पा करत. म्हटलं काय दवाखान्यात चाललोय आम्ही. त्याला वाटलं ग मी इथं कुठं तर चाललोय म्हणून. तो पळतो ना मागं मागं म्हणून उठून पळाला. तिला घेणार जवळ, नीट बसव ना खालून उठून. उठव तिला खालून, जरासं खेळवू दे तिला. तिला अजून काय हवंय का विचार खायला. केळी मागत होती ती, पण कुठं 12 वाजता केळे भेटतात काय. 11 11:30ला केळे फिळे काहीच नाही भेटले. आलो मग आम्ही. बाया उठ ग त्रिशा, उठ की. सफरचंद कसं 240 म्हणला का 140 म्हणला काय माहीत. तो सफरचंदवाला होता फक्त एक, त्यानं खूप महाग म्हटलं. मग आम्ही गपच आलो. काय मध्येच गाडीचा प्रॉब्लेम झाला बाबा, तुम्हाला सांगतो. झोप लागली होती काय. आणि ते फोटो पाठवा म्हणते गोळ्या औषधाचं. तर इथं एवढे पोरं असताना तुम्ही नाही नाही. सगळे हळदीलाच गेलेत ना. गाडीचा पेट्रोल अर्ध्या रस्त्यातच संपला. काय आमची फजिती. काय देव परीक्षा घेत होता आमची आज. आता जरा ती बरं वाटायलंय तिला, त्यामुळं ती खेळायला लागली. काय म्हणते काय मागते ती. चॉकलेट आहे मध्ये, ती क्रीम आहे ती खा. चॉकलेट आहे ग त्रिशा त्यात. एवढं तुला लय झोप लागायला लागली. काय कर मध्ये टाक अंतरून. मला तर ती बारकी चटाई दे, मी तिकडं झाडाखाली जाऊन झोपणार आहे. लांब असं हवा लागना बिलकुल. घरात बिलकुलच हवा लागत नाही. पत्र्याचे घर आहेत ना, नुसतं असं गरम व्हायला लागले की बासच. लय म्हणजे लय गरम. खा त्रिशा खा. कूलर फॅन नाही, मला फॅनला लटकायची वेळ आली. काय सांगू तुला माझी परिस्थिती. कूलर फॅन नसल्यामुळे ती वरचं फॅन आहे आणि तिने पण गरम होती. पण आता पैसे मेन, तो प्रॉब्लेम आहे. मेन म्हणजे तोच. पैसा असला की कूलर नाही AC पण बसवता येते. किती कसं कसं पुरणार ना, काय काय करणार ना. भाव भावके तर असले, कोण सुद्धा टाइमावर पडणार नाही. कुठली भावकी. ते पण बरोबर आहे. कोण कुठली भावकी. यूट्यूबवरचे सगळे जीव लावतात. किती कमेंट येतात तिच्यासाठी. कल्याणचे दादा तर तिची तब्येत प्रत्येक तास 2 तासात विचारतात. त्रिशाची ताप बरी आहे का, म्हणजे ताप गेली का, त्रिशा बरी आहे का, काय करते काय काय काय. असं किती तर जीव लावणारेच माणसं आहेत सर्व. जे आमचे आहेत ते आमचे आहे. कल्याणचा दादा आमचाच आहे. त्या त्रिशाची खूप काळजी घेतात. काकाला थँक्यू म्हण ग त्रिशा. इकडं बघ आणि काकाला थँक्यू काका असं म्हण.
तिचं मूडच नाही व्हिडिओ बघायचा. तिची कठीण उद्या तेवढं आधी सगळ्याच्या पहिलं करायचं बघ.